महात्मा गांधी जयंतीच्या व लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. सण म्हटले की उत्सवाचे चैतन्याचे वातावरण सगळीकडे निर्माण होते, घरात आनंदी वातावरण निर्माण होते. विजयालक्ष्मी हा सण विजयाचे प्रतीक आहे. वाईटावर चांगल्याचा विजय असल्यावर असत्यावर सत्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय. या दिवशी शस्त्रपूजा केली जाते. विद्यार्थी, व्यापारी, वह्यांची, पुस्तकांची पाठीपूजा केली जाते. थोडक्यात सरस्वती पूजा केली जाते. लक्ष्मी म्हटलं की पटकन डोळ्यासमोर येते ती धन संपत्ती. आणि सगळेजण धन किंवा पैसा मिळवण्यासाठी खूप खूप प्रयत्न करत असतात. आपले सगळे जीवन पैसा कमवण्यासाठी, जोडण्यासाठी आणि जपून ठेवण्यासाठी खर्च होत असतो. कधी वेळेप्रसंगी आपला पैसा कमी पडतो. अशा वेळी वाटते लक्ष्मी आपल्याकडे का थांबत नाही. धन संपत्ती पैसा म्हणजे लक्ष्मी का. प्रत्येकाचा प्रयत्न असतो की लक्ष्मी कायमच आपल्यासोबत राहावी. लक्ष्मीची कृपा आपल्यावर असेल तर कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण आपण सोडवू शकतो. मग महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो बघितल्यावर आपल्याला काय दिसते तर महालक्ष्मी कमळावर विराजमान आहे, बसलेली आहे. लक्ष्मी माता महालक्ष्मी धनाची देवी असे सगळ्यांना वाटते. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जास्त प्रमाणात पैसा भेटला की त्याचा वाईट मार्गाचा अवलंब करू शकतो. आता कमळाचे फूल चिखलात येते पण त्याला चिखल लागत नाही. तर तसेच महालक्ष्मी हा संदेश देते की कमळाप्रमाणे कोणत्याही वाईट गोष्टीचा आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही. चिरस्थायी लक्ष्मी. कोणालाही वाटते की लक्ष्मी आपल्याजवळ येईल, ती कायमची आपल्याजवळ राहावी. तिला येण्यासाठी दार असावे, जाण्यासाठी दार नसावे. आणि लक्ष्मी परत जाण्यासाठी दारच नाही. लक्ष्मी चंचल नाही. जो लक्ष्मीवान आहे, ज्याच्याकडे पैसा आहे तो चंचल आहे. माझे जीवन असे बनवावे की माझ्याकडे लक्ष्मी आल्यावर ज्या काही चुका होता त्या होता कामा नये. ऋषी म्हणतात लक्ष्मी माझ्याकडे आई म्हणून आलेली पाहिजे. 4 दिवसाची पाहुणी म्हणून लक्ष्मी मला नको. जी आई म्हणून आली तर ती माझ्याकडं खूपच चांगली घरी कायम टिकेल, ती जाणणार आहे. यात सांगण्याचा अर्थ असा की माझ्या खिशात जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा माझे मन बदलता कामा नये. उदाहरण, रात्री झोपल्यावर झोपेत आपल्याला स्वप्न पडलं की आपण डोंगरावून खाली कोसळलो आणि आपण आपला जीव गमावला. त्याची जाणीव होताच आपल्याला झोपेत पण घाम फुटतो आणि आपण तडक उठून बसतो आणि मी आहे याचे पहिला आनंद होतो. बँकेत माझे 10,000 रुपये आहे याचा आनंद होत नाही. मी आहे याचा आनंद फार मोठा आहे. म्हणजे बाकी गोष्टी सगळ्या भौतिक आहेत. तृप्त लक्ष्मी. जिच्या डोळ्यात हाव नाही. लक्ष्मी नेहमी तृप्त असली पाहिजे. जी स्वतः तृप्त असते तीच दुसऱ्यांना तृप्त करू शकते. जी स्वतः तृप्त नाही ती दुसऱ्याला तृप्त कशी करणार. उदाहरण, प्रथम भूक लागते, नंतर रुची निर्माण होते आणि नंतर तृप्ती निर्माण होते. आपल्याला भूक लागत नाही, रुची निर्माण होत नाही आणि त्यामुळे तृप्तीचा ढेकर पण येत नाही. एखादा व्यापारी असतो, तो 20 रुपयापासून धंदा व्यवसाय चालू करतो. हळूहळू त्याचा धंदा वाढू लागतो. तो म्हणतो ज्यावेळेस मी धंदा चालू केला 20 रुपये होते त्यावेळेस मी चोपडी पूजा म्हणजे वह्यांचे, पुस्तकाचे सगळ्याची पूजा करत होतो. पण हळूहळू माझा धंदा 3 ते 4 लाखापर्यंत केला. मी आता पूजाही करत नाही आणि पूजेलाही जात नाही. माझे सगळं मुलंच करतात. मग जी संपत्ती आली, जो पैसा आलाय तो रुचीतून आलेला नसतो, तो भुकेतून आलेला असतो. म्हणून आपल्याकडे घरातली जी संपत्ती आहे ती रुचीतून आली पाहिजे, त्यामुळे तृप्तता येईल. सात्विक लक्ष्मी. मी भाजी भाकरी मिळवी. यस, आय कॅन अर्न माय ब्रेड असे सांगण्याचा हिंमत असेल तरच आपण उदार बनू शकतो. आपण कष्टाने, मेहनतीने व देवाचा प्रसाद म्हणून कमावलेली संपत्ती हीच सात्विक लक्ष्मी असेल. आदित्य वर्णे सूर्यासारखी आहे. सूर्य समुद्राकडून पाणी घेतो आणि सामान्य लोकांना देतो. सूर्य म्हणतो बघा सागर देऊ शकत नाही पण मी तुम्हाला देतो. तर लक्ष्मी देखील अशीच आहे. ज्याला देवत नाही ती तिथं राहत नाही. ती म्हणते मी कशी काय मृत पडून राहू. तर लक्ष्मी सूर्यासारखी आदित्य वर्णे आहे. सूर्याचे किरण कसे घरात प्रवेश करतात तसे लक्ष्मी पण आपल्या घरात प्रवेश करते. यशदायक लक्ष्मी. आपल्याकडे पैसे असला तो खर्च झाला तरी यश प्राप्त होत नाही. प्रामाणिक मनाने कित्येक लोक पैसा देतात पण त्यांच्या संपत्तीला यश प्राप्त होत नाही. मग पैसा कमवतोय त्यात माझ्याबरोबर भगवंतांनाही असतो ही जाणीव आपल्याला असली पाहिजे. आपल्या कमाईत भगवंताचा भाग असायलाच हवा. काही जण म्हणू शकता का बरं मी कमवले मग भगवंताला का बरं द्यायचे. तर
जो आपल्याला उठवतो, चालवतो, त्यांनी केलंच नाही तर आपण कमवायला जाणार आहे का? म्हणून जे काही कमवतो ते आपण भगवंताला दिले पाहिजे. असेच नाही की पैशावाल्यांनीच भगवंताचा भाग काढला पाहिजे. जो काही 10 रुपये कमवत असेल त्यांनीही भगवंताचा भाग काढला पाहिजे आणि तो पैसा एखाद्या विधायक कामासाठी वापरला पाहिजे. आपण रोज सकाळी प्रार्थना म्हणतो उठल्यानंतर, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो. म्हणून सकाळी सकाळी उठल्यावर आपण हाताने दर्शन घेतले पाहिजे, कारण हात एकमेकावर घसल्यावर चेहऱ्यावर फिरवल्याने जी ऊर्जा मिळते ती दिवसभरातील रंगराळ्यापासून जे कामं होत राहतात त्याच्यातनं आपला चेहरा उजळत राहतो. दिवसभरात आपण हाताने खूप कामे करत असतो, लिखाण करायचे, चांगले काम करायचे, सरस्वती अवगत होते आणि त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो, कारण आपले घर आवरून झाल्यावर आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणून आपण जिथे राहतो तिथे असतो तिथं स्वच्छता ठेवली पाहिजे. मग महालक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि ऐश्वर, जे प्रामाणिकपणे स्वकष्टाने मिळवलेल्या समाधानात आहे त्यालाच महालक्ष्मी आपण असं म्हणू. ज्ञानलक्ष्मी, गुणलक्ष्मी हे आपण महालक्ष्मी तर. धन्यवाद.